नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी की एकदम भारी आहे आणि जी तुम्हाला पाहिल्यानंतर खूपच आवडेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. आपण पहिले गळा उंची घेतली, 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन हा बॉक्स आपण तयार करून घेतला. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला गळा उंची वाढवायची. तर मग किती वाढवायची हे तुमच्या मनाने ठरवायचं आहे. आपण इथे पुन्हा 10.5 पर्यंत म्हणजे खाली घेतलं आणि बघा याप्रमाणे आपल्याला हा बॉक्स पुन्हा तयार केला की ह्या खालच्या गळ्याला आपल्याला मटका आकाराचा हा आकार कंप्लीट करायचा आहे. खाली जी आपण नंतरून रेष मारली ना तिथपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे आणि पहिली जी रेष मारली तिथून आपल्याला हा पानाचा आकार द्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जेवढी तुम्हाला गळा उंची पाहिजे ना तितकीच ती तयार होईल. म्हणून आपण पहिले 9.5 मोजला, नंतर 10.5 त्याच्यावर पॉईंट टाकला. हे लक्षात ठेवायचं. आता कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करून घ्यायची. बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. ह्याप्रमाणे सेंटरला सुद्धा एक रेष मारायची आहे आणि परफेक्ट आपण आकार आखला. पिन काढून घेतली, पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार आखून घ्यायचा आहे. म्हणजे गळ्याचा आकार पूर्ण तयार होईल आणि शिवायला सोपं जाईल. आता रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडायचं आणि बाकीचं कॅनव्हास कट करून टाकायचं. याप्रमाणे आपला आकार तयार झाला. आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर पीस ओपन करायचा, अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि सेंटरला बरोबर ते कॅनव्हासला सेंटर लावून इथे पिन लावून घ्यायची. खाली सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचं आणि पिन लावायची. जी रेष आपण गळ्याची मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ते कॅनव्हास जपून ठेवायचं आहे, कारण आपल्याला तो पानाचा आकार लागणार आहे. बघा आता कट करून झालं की आपल्याला छोटे छोटे कट पूर्ण गळ्यावरती असे मारून घ्यायचे. अस्तर आणि कॅनव्हास करायचे मध्ये पलटी आणि वरतून द्यायची छान अशी दाबटीप. व्यवस्थित दाबटीप दिली तर आपल्या गळ्याचा आकार कुठेही चुकणार नाही. परफेक्ट असा जसा आपण आकार दिला तसाच तो तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा, कमेंटमध्ये मला सांगत जा व्हिडिओ कसा वाटला ते. बघा अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर घ्यायचं जॉईंट करून. पूर्ण अस्तर जॉईंट झालं की आपल्याला उरलेला जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. कट करताना सुद्धा अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते. लगेच आपल्याला हे पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. पट्टी घ्यायची, ती आपल्याला आपण कॉन्ट्रास्ट कलरची घेतली, त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ती आपल्याला इथे कमरेची इथे लावायची. तिची बनवायची आपल्याला पायपिंग. बघा ह्याप्रमाणे ही पट्टी अशी इथे लावून घ्यायची आहे. छान अशी पायपिंग आपल्याला इथे बनवायची. जितकी जाड बारीक तुम्हाला हवी तितकी पकडायची आणि बरोबर इथे खाचेमध्ये अशी शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी छान असं आपले पायपिंग तयार झाली. ब्लाऊजचा मागचा भाग रेडी झालेला आहे. आता कॅनव्हास घ्यायचे आपण. त्याला काय करायचं, असं 2 इंच मोजून घ्यायचे कडेने, एक रेष मारून घ्यायची. म्हणजे 2 इंचाची आपण ही कॅनव्हासची पट्टी घेतली आणि आपल्याकडे ही पट्टी ना कर्व पट्टी, तिच्याने काय करायचं आपल्याला
हा गोल जो आकार आहे ना तो असा द्यायचा आहे बघा, ह्याप्रमाणे अर्धा गोल आपल्याला हे कट करायचे. अगदी छान आणि नवीन डिझाईन आपण आज बनवतोय, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. बघा ह्याप्रमाणे आपण ते अर्धे गोल कापले का इथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 2 चौकोनी तुकडे घेतले आणि त्याच्यावरती हा अर्धा गोल ठेवायचा आणि इथे सुरुवात करायची. असं जो गोल भाग आहे ना त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची. साईडचा कपडा घ्यायचा असं कट करून, शिलाईच्या बाहेर छोटे छोटे असे कट मारायचे. आणि बघा आणखी एक तुम्हाला इथे बनवून दाखवते, त्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी सुंदर डिझाईन आहे. बघा ह्याप्रमाणे शिलाई मारली का हा बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. शिलाईचे इथे थोडे छोटे असे कट मारायचे, शिलाईला धक्का लागणार नाही त्याची काळजी घ्यायची. याला असं पलटी करायचं आहे. बघा ह्याप्रमाणे ते दुसरे आपण ही पलटी करून घेऊया आणि त्याचीच आपल्याला बनवायची डिझाईन. अगदी व्यवस्थित पलटी करायचं. बघा ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन बनवून घेणार आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि अशी डिझाईन जी आहे ना आपण बनवून घेतली. आता त्याच्यानंतर आपण ही कॅनव्हास घ्यायचं आहे, ज्याला आपण आकार दिलेला आहे ना तेच घ्यायचं पहिले. म्हणजे हा पानाचा आकार जो आहे तो कट करायचा. त्याच्यापेक्षा थोडं मोठं कॅनव्हास घ्यायचं, घडी करायची. ते असं बंद बाजूकडे ठेवून तुम्हाला जमत नसेल तशी पिन लावून घ्या आणि वरचा जो आकार आहे ना तो असं परफेक्ट कापायचा आहे. लांबीला थोडा जास्त घ्यायचा आहे, खालून 1 इंच वाढवून आकार द्यायचा आहे आणि हे कॅनव्हास कट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण कपडा घेतला, त्याला डबल घडी केली आणि त्यालासुद्धा आपल्याला हे कॅनव्हासच्या मापात कट करून घ्यायचं आहे. बघा जो वरचा जो आकार आहे ना हा पानाचा तो आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे त्याच्या बाहेर जो कपडा दिसतोय तो घ्यायचा कट करून. इथे छोटे छोटे कट मारायचे म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास वळवायला आपल्याला मदत होते. ह्याप्रमाणे त्याला असं हे करायचं, असं कॅनव्हासमध्ये गेलं पाहिजे ना अशा हिशोबाने आपल्याला ते फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची दापटी. बघा किती छान असा आकार आपला हा तयार झाला आहे. खालच्या साईडनी सुद्धा शिलाई मारून घ्यायची आणि शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा म्हणजे त्याला फिनिशिंग येते. आता घ्यायची छान अशी लेस आणि ती आपल्याला बरोबर जसा आकार आपण दिला आहे ना त्याच आकारामध्ये इथे आपण लेस लावून घेणार आहे. इथे छोटीशी चुनी टाकली तरी चालेल किंवा नसली टाकायची तर लेस थोडीशी सैल ठेवायची म्हणजे बरोबर तिथे ॲडजस्ट होतं. साधारण अर्धा इंचावर परत दुसरी आपण लेस लावून घेणार आहे. आणखी एक अर्धा इंचावरती आपण आणखी एक लेस लावून घेणार आहे. आता ब्लाऊजचा हा सेंटर काढायचा आहे आपल्याला पहिले आणि याचा सुद्धा सेंटर काढायचा. बघा ह्याप्रमाणे बरोबर सेंटर असा मॅच करायचा आणि पिन लावून घ्यायची. म्हणजे काय होईल आपल्याला शिवायला सोपं जाईल. इथे पिन लावायची, इकडनं सुद्धा अशा पिना लावून घ्यायच्या, ॲडजस्ट करायची बरोबर डिझाईन आणि नंतर पिना लावायच्या. आता घ्यायची इथे शिलाई मारून म्हणजे आपली जो पॅच आपण बनवला तो परफेक्ट तयार होईल आणि व्यवस्थित लागेल. बघा अगदी छान असा हा पॅच आपला लागला. कपड्याला उलटं करायचं आणि बाहेर जर कपडा तो जास्त निघालेला असेल पॅचचा तर तो असं कट करून घ्यायचा आहे. आता जी डिझाईन आपण बनवली ना ती डिझाईन आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावायची आहे. गळ्याचे एकदम थोडंसं अंतर सोडायचं आणि ही डिझाईन आपल्याला अशी पूर्ण लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन लावली. अगदी छान डिझाईन आपली तयार झाली. त्याच्यावरती सुंदर अशी लेस लावून ब्लाऊजला आणखी डेकोरेट आपल्याला करायचं आहे म्हणजे आपलं ब्लाऊज अगदी सुंदर दिसेल. पाहता क्षणी ते तुम्हाला आवडेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. कमेंटमध्ये सांगायचं सुद्धा आहे मैत्रिणींना तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते. बघा लेसला आपण एक बाजूने पहिली शिलाई मारून घेतली आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे लेसची फिनिशिंग सुद्धा छान येते. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी चौकोनी तुकडे आपण घेतले, त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. बघा दोघंही त्रिकोण आपण शिवून घेतले.
एका त्रिकोणचे आपण दोन्ही टोकं फोल्ड करून याप्रमाणे त्याचं सुंदर असं लटकन आपल्याला बनवायचं आहे. बघा अगदी छान असं लटकन आपलं तयार झालं. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. दोघंही लटकन आपले तयार झाले की आपल्याला इथे नॉट जॉईंट करून घ्यायचे आहे आणि नंतर बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा. बघू शकता आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.